अगं काय झालंय आई तुला? अशी का बोलतीयस तू? निधी आणि तू तर आज शॉपिंगला गेला होता ना? मग अचानकपणे काय झालं तुला? अरे ती मुलगी मला चुकीचं बोलत होती. मलाच समजावून सांगत होती ती. काय? मग सुमित्रा यशला सगळ्या गोष्टी सांगते. अगं पण आई, तिने जे पण काही बोलले ते एका प्रकारे बरोबरच आहे ना. प्रत्येकाला त्याचं त्याचं स्वातंत्र्य पाहिजेच ना. आणि आई, ती मुलगी मनाने खूपच चांगली आहे आणि तिने तुझा कोणत्याही प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केलेलाच नाहीये. तू तर गप्पच बस. उगाच त्या मुलीची बाजू नको घेऊस तू. सगळे समजतं मला. नाही आई, तू नाही ओळखत तिला. अगं तुला जशी सून पाहिजे होती ना, तशी तिच्यामध्ये सगळे गुण आहेत. आणि मी खरंच सांगतोय, तुला निधीसारखी सून परत कधीच नाही मिळणार. त्यामुळे प्लीज आई, तुझ्या डोक्यात आता जी पण काही चालू आहे ना, ते काढून टाक. कारण निधी खूपच चांगली मुलगी आहे. ठीक आहे यश, फक्त तुझ्या आनंदासाठी मी काहीच नाही बोलणार. पण लक्षात ठेव, ती मुलगी जर लग्नानंतर नीट नाही वागली तर माझ्यापेक्षा वाईट कोणच असणार नाही. तू काळजी नको करूस आई. नाराज होण्याचा निधी तुला एक पण चान्स नाही देणार. बघ तू, लग्नानंतर पहिल्याच दिवशी ती तुझं मन पण जिंकेल. ते तर आता लग्नानंतरच समजेल. मग दुसऱ्या दिवशी, हो हो, काही नाही काही नाही, आता फक्त लग्नाच्या तयारी सुरू करायच्या आहेत. यावेळी माझ्या मुलाचं लग्न, मग पुढच्या वर्षी मुलीचं लग्न करून देईल. हो हो, ब्राह्मणानेच आणलं होतं हे स्थळ. अरेंज मॅरेजच करतोय मी माझ्या मुलाची. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे, माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर कधीच नाही जाणार. हे काय, बाबा फोनवर खोटं का बोलतायत? मग प्रतापचं फोनवर बोलून झाल्यानंतर, हे काय होतं बाबा? मी तर लव्ह मॅरेज करतोय ना. मग फोनवर तुम्ही तुमच्या मित्राला खोटं का बोलला की मी अरेंज मॅरेज करतोय? कारण तू एक नंबरचा मूर्ख मुलगा आहेस. अरे त्याला जर मी सांगितलं असतं की तू लव्ह मॅरेज करतोयस, तर माझी काय इज्जत राहिली असती? अरे सगळेच लोक आपल्या कुटुंबाला किती आदर्श आणि संस्कारांनी भरलेले समजतात आणि त्यामुळेच एवढा मान आणि सन्मान देतात. आणि ते तर तुझ्या आनंदासाठी मी त्या मुलीचा स्वीकार केला. पण लक्षात ठेव, ही गोष्ट बाहेर नाही पडली पाहिजे. अहो पण बाबा, समजलं तरी काय फरक पडणार आहे? जेवढं सांगितलंय तेवढं कर. उगाच पुढचे प्रश्न नको विचारूस. आणि हो, हे तुझ्या होणाऱ्या बायकोला पण सांगून ठेव की पुढे जाऊन तिला जर कोणी विचारलं की तुझं लव्ह मॅरेज झालंय की अरेंज मॅरेज, तर अरेंज मॅरेजच सांगायचं. एवढं बोलून प्रताप तिथून निघून जातो. या लोकांचे विचार तर कधीच नाही बदलणार. पुढे काहीच दिवसात यश आणि निधीचं लग्न होऊन जातं. आणि मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, अगं निधी, एवढा आवरून तू कुठे चाललीयस? आणि ही हातामध्ये कोणती फाईल आहे? अहो मी तुम्हाला सांगायचंच विसरून गेले आई. मी एका एजन्सीमध्ये सिलेक्ट झालीये आणि आज तिथे माझा पहिलाच दिवस आहे. फॅशन डिझायनर बनण्याच्या प्रवासात हा माझा पहिलाच पाऊल आहे. त्यामुळे आशीर्वाद द्या आई मला. काय? अगं हे तू काय बोलतीयस? तुला फॅशन डिझायनर बनायचे? हो आई, माझं तर नेहमी हे स्वप्न होतं आणि यामध्ये मला माझ्या आई वडिलांनी पण खूपच साथ दिलीये. अगं ते तुझं माहेर होतं, पण हे तुझं सासर आहे. समजलं की नाही? इथे या सगळ्या गोष्टी नाही चालणार. सुमित्रा अगदी बरोबर बोलतीये. अगं आमच्या घरच्या मुली असं बाहेर जाऊन कामधाम नाही करत. त्यांच्या हातामध्ये ही फाईल नाही तर झाडू आणि कपडा शोभून दिसतो. काय हे तुम्ही लोक काय बोलताय? मी तर कधी विचार पण नव्हता केला की तुमचे विचार एवढे मागासलेले आहेत. हे तू काय बोलतीयस निधी? या गोष्टी तुला पहिल्यापासून माहित नव्हत्या काय, की आमच्या घरामध्ये हे सगळे नाही चालत? काय रे यश, तू हिला काही बोलला नाहीस का की आपल्या घरातले काय पद्धती आहेत? अगं पण आई, मी तर तुम्हा दोघांना सांगितलेलंच होतं ना की निधी एक शिकलेली मुलगी आहे. आणि मला काय माहिती होतं की आता तुम्ही तिच्याबरोबर अशा प्रकारे वागाल. पण मला तर हेच समजत नाहीये की तुम्ही लोक असं मुलगा आणि मुलगीमध्ये फरक का करताय? आम्हा मुलींना पण आमच्या मर्जीने वागण्याचा पूर्ण हक्क आहे. ज्या प्रकारे मुलांना सूट मिळते तशी सूट मुलींना का नाही मिळू शकत?
आणि मी तर एक कलाकार आहे आणि त्याच चोरावर मला पुढे जायचंय. थोडी ना कोणतं चुकीचं काम करतीये मी. प्लीज मला समजून घ्या आणि माझ्यासोबत असं नका वागू. एकदा सांगितलेली गोष्ट तुला समजत नाही का? जे बोललं ते बोललो. चल आता गपचूपपणे स्वयंपाकघरात जाऊन चहा आणि पराठे बनव. आली मोठी फॅशन डिझायनर बनणारी. अहो पण बाबा, त्यांनी काय बोललं ते ऐकलं नाहीस का तू? आणि तुला जर शिवण्याची एवढीच इच्छा असेल ना तर तू ते करू शकतेस, पण ते पण फक्त घरच्याच लोकांसाठी. उगाच तुझ्या कलेचं असं बाहेर प्रदर्शन करायची काहीच गरज नाहीये. चल आता कामाला लाग. निधी बिचारी आता काहीच नाही बोलू शकत आणि ती तिच्या कामाला लागते. यश, तू माझ्याबरोबर खूपच चुकीचं केलंयस. अरे या सगळ्या गोष्टी तू मला या आधीच सांगायला हव्या होत्यास की ह्यांचे विचार एवढे घाणेरडे आहेत. हो, मी मान्य करतो निधी की माझ्या आईबाबांचे विचार मागासलेले आहेत. अगं पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षाच नव्हती की ती दोघं जण तुला काम करण्यासाठी नाही बोलतील, कारण त्यांनी एका शिकलेल्या मुलीला हो बोललं होतं आणि त्यामुळेच तर मी एवढा आनंदी झालो होतो. जाऊ दे यश, तसं बघायला गेलं तर यामध्ये तुझी पण काहीच चूक नाहीये. पण मी तर फसून गेले ना यार. आता मी माझे स्वप्न कसं काय पूर्ण करणार बरं? तू काळजी नको करूस निधी, मी आहे ना. मी बोलेल आईबाबांशी यावर. जसं माझ्या आनंदासाठी त्यांनी तुझा स्वीकार केला, ठीक त्याच प्रकारे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते तुला कामावर जाण्याची परमिशन नक्की देतील. नाही यश, तू प्लीज असं काहीच नको करूस, नाहीतर ते तुला पण खूप बोलतील. नाही निधी, ते मला काहीच नाही बोलणार, कारण मी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगेल. परंतु यशच्या समजावण्याने पण सुमित्रा आणि प्रतापवर त्याचा काहीच परिणाम नाही होत आणि त्यांचा विचार जसाचा तसाच राहतो. निधी आता खूपच वैतागून जाते आणि ती ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तिच्या आईला फोन लावते. हा निधी बेटा, बोल. बाबा तुम्ही? आई कुठे आहे बरं? अगं बेटा, आई आराम करतीये ना. ऍक्च्युली तिला थोडा ताप आला होता आणि म्हणूनच आम्ही दवाखान्यात पण गेलो होतो. पण आता काळजी करण्यासारखं तसं काहीच नाहीये. ताप पण उतरलेला आहे आणि ती पण अगदी व्यवस्थित आहे. अरे देवा, खरंच ना बाबा? आई नक्की ठीक आहे ना? नाहीतर मी येते तिला भेटायला. तसं पण तुम्ही एकटे तिकडं कसं काय सगळं सांभाळाल बरं? अगं नाही निधी, असं अजिबात नको करूस तू. उगच तुझं सासूर सोडून इकडे नको येऊस. अगं ही गोष्ट काही एवढी पण सिरियस नाहीये. थोडासा ताप आला होता, तो पण आता कमी झालाय आणि मी आहे ना तुझ्या आईसोबत. एवढा पण काय म्हातारा नाही झालो मी जे माझ्या बायकोची काळजी नाही घेऊ शकणार. आणि तू काळजी नको करूस, तू फक्त तुझ्या घरावरती लक्ष दे. ठीक आहे बाबा, परंतु नंतर जेव्हा आई उठेल ना तेव्हा तिला मला फोन करायला सांगा. तिच्याशी बोलल्यावरच आता मला बरं वाटेल. चला, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. ठेवते मी फोन आता. ठीक आहे बाळा, तू पण तुझी काळजी घे. आता मी काय करू? आई पण आजारी आहे आणि अशा परिस्थितीत मी बाबांना जर काही सांगून दिलं तर ते बिचारे पण खूपच काळजी करतील. निधी आता खूपच विचार करते. पुढे एके दिवशी, अगं हे बघ चंचल, मगाशी मी तुझी ते कपाट साफ करत होते ना, त्यावेळी मला तुझे हे कॉलेजचे मार्कशीट मिळाले. अगं पण तू हे असे का ठेवले होतेस? एक मार्कशीट पण जागेवर नव्हती. तुला या वस्तू सांभाळून ठेवल्या पाहिजेत ना. घे, यापुढे आता या वस्तू व्यवस्थित ठेव, नाहीतर हरवल्या तर तुलाच प्रॉब्लेम होईल. अहो नाही वहिनी, हरवल्या तरी मला त्याचा काहीच फरक नाही पडणार, कारण या मार्कशीट तर माझ्या काहीच कामाच्या नाहीयेत. काय? अगं हे तू काय बोलतीयस चंचल? अगं तू तुझं शिक्षण तर किती चांगल्या कॉलेज आणि स्कूलमधून पूर्ण केलंयस. मग तू जर आता जॉब बघायला गेलीस ना तर तुला जॉब एका खूपच चांगल्या ठिकाणी मिळू शकतो. अहो काय वहिनी तुम्ही पण, मला ही नोकरी वगैरे काही करायचं नाहीये आणि पैसे कमवण्यासाठी बाबा आणि दादा आहेच ना. माझं काम होतं फक्त शिक्षण पूर्ण करणं, जे की मी पहिलाच केले आणि यापुढे आता मी फक्त लग्न करेन. माझी आई नेहमीच म्हणते की मुलींना घराच्या बाहेर नाही
तर त्या घराच्या आतच चांगल्या दिसतात. एवढं बोलून चंचल तिथून निघून जाते. अरे देवा, या लोकांबरोबर राहून राहून चंचलचे विचार पण असेच झालेत. कशी आहेत ही लोक आणि किती छोटे विचार आहेत यांचे. मला तर विश्वासच बसत नाहीये की हे कुटुंब यशचं आहे. त्याच्या आणि यांच्या विचारांमध्ये किती फरक आहे. पुढे एके रात्री, आज तर मी आणि निधी मिळून कॅन्डल लाईट डिनर करणार. तशी मी सगळी तयारी पण केली आहे. आता फक्त तिथे जायची कमी आहे. मग दोघं मिळून आम्ही खूपच चांगला वेळ घालू. पण ही निधी कुठे राहिली बरं? निधी, अरे आले बाबा. चल, पण 1 मिनिट यश, जर आई बाबांना कळालं की आपण दोघं कॅन्डल लाईट डिनरला जातोय आणि त्यांनी आपल्याला थांबवलं तर? अगं नाही थांबवणार निधी, कारण त्यांना ही गोष्ट तेव्हाच समजेल ना ज्यावेळी आपण त्यांना सांगू. आणि आपण तर त्यांना हे सांगायचे की आपण तर फक्त मार्केटमध्ये किंवा मंदिरात चाललोय. आणि या गोष्टीवरती त्यांना विश्वास पण बसेल. मग ते दोघे जण आपल्याला काहीच नाही बोलणार. बघ तू. ठीक आहे यश, जर तू म्हणतोयस तर असंच करू आपण. मग ठरल्याप्रमाणे ती दोघं जण घरात खोटं बोलतात आणि बाहेर कॅन्डल लाईट डिनरला जातात आणि एकत्र खूपच चांगला वेळ घालवतात. मला माफ कर निधी, मी आई बाबांना खूपच समजावून सांगितलं, पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. आणि मला माहितीये या कारणामुळे तू खूपच नाराज आहेस. नाराज नाहीये मी यश, पण हो, थोडं वाईट वाटतंय मला. पण मी या गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे. बघ यश, एक दिवस तो नक्की येईल ज्यावेळी स्वतः आई बाबा मला घराबाहेर जाण्यासाठी परमिशन देतील आणि म्हणतील की जा निधी, तुझी स्वप्न पूर्ण कर. आय रिअली विश निधी की तो दिवस लवकरच येऊ दे. कारण एक तूच आहेस जे माझ्या कुटुंबाला बदलू शकतेस. कारण लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी मला आणि चंचलला पडद्यामध्येच ठेवलं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती रोकटोक केली. त्या कारणाने चंचल पण अगदी त्यांच्यासारखीच बनलीये. पण मी तसा कधीच नाही झालो आणि त्यामुळेच माझे विचार खूपच वेगळे आहेत. आणि म्हणूनच मला तुझा खूपच अभिमान आहे. कारण त्यांच्यासोबत राहून पण तुझे विचार त्यांच्याप्रमाणे नाही बदलले. आणि आज तू मला किती साथ देतोयस. आणि लग्नानंतर तर तू मला हे कधीच नाही बोललास की जसं माझे आई बाबा सांगतात तसंच वागावं लागेल. पुढे एके दिवशी, अगं निधी, मी तुझे सगळे डिझाईन बघितले की तू कशा वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या वस्तू बनवतेस. जुन्या साड्यांचे कसे नवीन नवीन कुर्ती पण बनवली आहेस तू. खरंच निधी, तू तर खूपच हुशार आहेस. मानलं तुला मी. काय विषय आहे आई? आज अचानक तू निधीचं एवढं कौतुक का करतीयस? अरे काय तू पण यश, तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ आई. आणि थँक्यू सो मच. ते काय आहे ना निधी, पुढे काही दिवसात सण येणार आहेत आणि त्या निमित्ताने मला आपल्या कुटुंबातील काही लोकांना गिफ्ट द्यायचे आहेत. आणि म्हणूनच मी विचार केलाय की एका डिझायनर कपड्याचे छोट्या छोट्या पर्स बनवून द्यायच्या त्यांना. ते पाहून सगळ्यांना खूपच आनंद होईल आणि त्या निमित्ताने तुला त्यांचा आशीर्वाद पण मिळेल. अच्छा, तर या कामासाठी तिला मस्का लावला जात होता. वा, बाहेर काम केलं तर प्रॉब्लेम, पण घरच्यांसाठी काम केलं तर ते आशीर्वाद झाला. गप्प बस यश, जरा तोंड सांभाळून बोल. मी तुझी आई आहे. उगाच जास्त बोललास तर तुझ्या तोंडालाच चटका देईल मी. माकड कुठला. तुम्ही काळजी नका करू आई, अगदी निवांत राहा. मी सगळ्यांसाठी छोट्या छोट्या पर्स नक्की बनवून देईल, ते पण अगदी सुंदर. अरे वाह, धन्यवाद निधी. इट्स ओके आई, त्यात काय एवढं. एवढं बोलून सुमित्रा तिथून निघून जाते. हे काय निधी, तू आईला हो का बोललीस बरं? अगं ते दोघं जण तर तुला बाहेर कामावर जाऊ नाही देत, पण आता स्वतःचं काम अगदी बरोबर काढत आहेत ते. आणि आज तर तू खूपच चुकीचं केलंयस. मला माहिती आहे यश, पण मी त्यांची सून आहे आणि माझी आई नेहमी सांगते की लोक तुमच्यावर किती पण अन्याय करू दे, पण आपण नेहमी प्रामाणिकपणानेच आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. कारण एक ना एक दिवस देव आपल्याबरोबर न्याय जरूर करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे यश की आई आणि बाबांमध्ये पण हा बदल नक्की होईल. वा निधी, मानलं तुझ्या पेशन्सला आज. पुढे एके दिवशी,
सुमित्राला समजते की निधी 2 दिवसासाठी तिच्या माहेरी गेलीये. काय बोललीस? हो आई, बहिणी तर आज सकाळीच निघाल्यात. ज्यावेळी तू मंदिरला गेली होतीस, पण त्यांनी त्यांचं सगळं काम केलंय. ते बहिणीच्या आईंचा आज वाढदिवस आहे ना, आणि उद्या त्यांच्या आई वडिलांची अॅनिव्हर्सरी पण आहे, आणि म्हणून तेच सेलिब्रेशन करण्यासाठी त्या माहेरी गेल्यात. पण ती मला न सांगता जाऊ कस काय शकते? आणि आता जर ती या घरात आली ना, तर मी तिला घरामध्ये पाय पण ठेवून नाही देणार. सुमित्राला निधीचा आता खूपच राग येतो. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी तुम्ही याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.